बजाज फायनान्समधला लोन होता आणि IARC अशी जी कंपनी आहे तिथून मला कॉल येत होते आणि मी पैसे भरायला सुद्धा तयार होते, पण त्यांनी एवढ्या अश्लील आणि एवढे म्हणजे खराब मेसेजेस आणि माझ्या रेफरन्सना सगळ्यांना त्यांनी एवढं मला महिनाभर त्रास दिला. MIDC पोलिसांच्या हद्दीमध्ये आहे. त्यांचे वसुली एजंट, कर्ज वसुली एजंट अक्षरशः एखाद्या माणसाला आत्महत्या करायला लावतील एवढे घाणेरडे मेसेज. फोन चालू असतानाच त्यांनी मला माझं पूर्ण नाव सांगितलं, माझा मेल ID सांगितला आणि जेवढे नंबर आहेत ना सगळे त्यांनी लगेच पाठवून दिले मला. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण अंधेरीमध्ये आहोत. अंधेरीमध्ये एक अत्यंत गंभीर घटना घडलेली पाहायला मिळते. खरं पाहायला गेलं तर अनेक जण लोन घेतात अनेक कंपनींकडून, परंतु तेच कंपनीचे लोन जेव्हा परत फेडायचे असतात तेव्हा काहींना अडचण होऊन जाते. तर ते रिकव्हरीसाठी काही एजंट नेमले जातात, परंतु त्याच एजंटच्या माध्यमातून आता जे नागरिक आहेत म्हणजे ज्यांनी लोन घेतलेलं आहे त्यांची पिळवणूक केली जाते. त्यांच्यावरती एकंदरीत वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात आणि अत्यंत गंभीर असा आरोप आज आपल्याला या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. नेमकं काय झालं प्रकरण ताई, आणि तुम्ही कोणत्या म्हणजे कंपनीकडनं लोन घेतलेलं, तुम्हाला कुठली एजन्सी रिकव्हरीसाठी फोन करत होती आणि नेमकं जेव्हा एजंटशी तुमचा संवाद झाला तेव्हा नेमकं काय काय घडलं तुमच्यासोबत? बजाज फायनान्समधला लोन होता आणि IARC अशी जी कंपनी आहे तिथून मला कॉल येत होते आणि मी पैसे भरायला सुद्धा तयार होते, पण त्यांनी एवढ्या अश्लील आणि एवढे म्हणजे खराब मेसेजेस आणि माझ्या रेफरन्सना सगळ्यांना त्यांनी एवढं मला महिनाभर त्रास दिला. त्याच्यानंतर मग मला म्हणजे कळत नव्हतं की मी काय करायचं, कारण पैसे भरायला मी तयार होते तरी सुद्धा ते मला असे छळत होते आणि खूप घाणेरडे प्रकारचे मेसेजेस, कॉल्स रात्री 10 वाजता, 10:30, 11 वाजता ह्या वेळेला पण करत होते. त्याच्यानंतर मग मी आपले मनसेचे संदेश भाई आहेत त्यांच्याकडे मी माझी तक्रार घेऊन गेली. तुमच्यासोबत जेव्हा हा प्रकार घडत होता तेव्हा तुम्ही पैसे द्यायला तयार होते. मी पैसे घेऊन पण गेलेली त्यांच्या ऑफिसमध्ये. मग त्यांनी सांगितलं जेवढे आमचं आहे एक 20,000ची आणि 20,000ची अमाऊंट होती ती भरायलाच लागेल. तर मी म्हटलं मी एवढे तर होत नाहीयेत, तरी पण मी तयार होते आणि मी घेऊन सुद्धा गेलेली त्यांच्या ऑफिसमध्ये. रात्री 7:30ला गेली, पण त्यांनी घेतले नाही पैसे आणि त्याच्यानंतर 8 दिवसानंतर त्यांनी म्हणजे असे कॉल सुरू केले. फक्त तुम्हालाच कॉल सुरू केले की तुमच्या? माझ्या रेफरन्सना, माझ्या वडिलांना, माझ्या घरच्यांना, माझ्या मुलीला, माझ्या 12 वर्षाच्या मुलीला, माझ्या भाचीला, माझ्या मैत्रिणींना, त्यांना पण शिव्यागाळा केल्या त्यांनी. त्यांच्याकडे हे सगळे कॉन्टॅक्ट कसे झाले तेच मला कळत नव्हतं की त्यांना हे नंबर कसे मिळाले. ज्यांनी हा संपूर्ण विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय तेच मनसेचे पदाधिकारी आपल्यासोबत संदेश जे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकं काय एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, एकंदरीत जी माहिती मिळाली शारीरिक सुखाची मागणी केली जात होती, अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या, नेमकं काय झालं? या ताईंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केल्यानंतर आम्ही त्याची पूर्ण तपास केला की कशा प्रकारे त्यांच्या व्हॉट्सअपला घाणेरडे मेसेज, की आपण कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही एवढे घाणेरडे मेसेज, फोटोज जे IARC इंटरनॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी ही जी इथे MIDC पोलिसांच्या हद्दीमध्ये आहे, त्यांचे वसुली एजंट, कर्ज वसुली एजंट अक्षरशः एखाद्या माणसाला आत्महत्या करायला लावतील एवढे घाणेरडे मेसेज, त्यांच्या मुलीला मेसेज, फोटोज हे सर्व पाठवल्यानंतर आम्ही ते बघितल्यानंतर ह्या गंभीर प्रकरणी आज आम्ही IARCच्या ऑफिसमध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह दणका दिला. त्यानंतर पोलिसांनी आता MIDC पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. यामध्ये आपण बघितलं तर सामान्य मराठी माणसांना बाहेरच्या लोकांचा एवढा प्रचंड त्रास आहे की कुठेतरी दिल्लीला ऑफिस असतं, महाराष्ट्रातल्या नंबरवरून फोन केले जातात, रात्री अपरात्री फोन केले जातात, त्यांना घाणेरडे मेसेज केले जातात. बरं, याच्यामध्ये गंभीर बाब ही आहे की त्यांच्या मोबाईलमधले कॉन्टॅक्ट नंबर हे हॅक केले जातात. दुसरी गोष्ट, लहान मुलं जे घरामधले आहेत त्यांच्याकडे अभ्यासासाठी मोबाईल दिलेला असतो, त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे घाणेरडे फोटो पाठवले गेले. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की यांच्या रेफरन्समध्ये जेवढे नंबर होते, म्हणजे त्यांनी समजा कोणालाही फोन लावला, म्हणजे काल आम्ही याचं उदाहरण बघितलं की आमच्या ऑफिसमधल्या एका आमच्या शाखाध्यक्षांनी त्यांना फोन लावला की तुम्ही असे का फोन करता, तर त्यांनी फोन चालू असताना IARCच्या कर्ज वसुली एजंटने
त्यांना त्यांच्या घरच्या ॲड्रेस सकट पूर्ण त्यांचा डेटा पाठवला. काय दाखवू शकाल त्या गोष्टी? म्हणजे नेमकं जेव्हा तुमच्याकडनं जेव्हा बोलता बोलता फोन चालू असताना त्याने त्यांच्या मोबाईल मधला पूर्ण डेटा हॅक करून त्याने पाठवला. ही एवढी मोठी सायबर क्राईमची गोष्ट आहे की संपूर्ण आपण जेवढे बँका आहेत त्यांच्याकडे अशा अनधिकृत टूल्स आहेत. IARC सारखी कंपनी ही त्यांच्या ऑफिसमध्ये अनधिकृत टूल्स असतात जेणेकरून ती एका सेकंदामध्ये कोणाचाही मोबाईल हॅक करू शकतात. आणि आपण बघू शकता की हे अशा प्रकारे त्यांनी म्हणजे तुमचे फोन चालू होते, म्हणजे आता हे तुम्ही फोन केलेले का? हा, मी फोन केला होता त्यांना, तुम्ही एक महिला आहे त्यांना कशाला त्रास देता. हा. तर ते परत उलटसुलट त्यांनी शिवेगाळे चालू केली लगेच फोनवरती. आणि त्याच्यानंतर फोन चालू असतानाच त्यांनी मला माझं पूर्ण नाव सांगितलं, माझा मेल ID सांगितला आणि जेवढे नंबर आहेत ना सगळे त्यांनी लगेच पाठवून दिले मला. लक्ष्मण शिवाजी हा, हे सगळे म्हणजे तुमचे नातेवाईक आहेत हे सगळे? नाही तर माझं नाव आहे लक्ष्मण शिवाजी वाघमोडे. नातेवाईकांचे नंबर सगळे त्यांनी 1 मिनिटाच्या आतमध्ये लगेच पाठवले. तुम्ही त्यावेळेस नेमकं काय म्हणालात का त्यांना एकंदरीत? मी त्यांना हेच करत होतो की महिला आहेत त्यांना त्रास नका देऊ, जे काय असेल ते तुमच्या ऑफिसमध्ये येतो आम्ही, तिथे येऊन जे तुमचं काय सेटलमेंट असेल ते पैसेही भरायला तयार होतो. पण ते लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, फक्त शिवेगाळ घाणेरडं बोलणं आणि ते आपण बोलू पण नाही शकत एवढ्या खालच्या लँग्वेज बोलतो. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे संदेशजी. म्हणजे लोन म्हणजे परत घ्यावं किंवा जे रिकव्हरी एजंट्स आहेत ठीक आहे त्या द्यायला देखील तयार होत्या, परंतु त्यांच्या घरच्यांच्या लहान मुलींना अशी पिळवणूक केली जात होती, शारीरिक सुखाची मागणी केली जात होती. या विरोधात आता एकंदरीत मनसेच्या माध्यमातून दणकेच दिले जात होते यापूर्वी. आता काय पाऊल उचलण्यात आले? आता MIDC पोलीस स्टेशनमध्ये या ताईंच्या स्टेटमेंटवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु आपण बघू शकता IARC जी कंपनी आहे MIDC मध्ये हजारो लोकांना फोन करतात, त्यांना शिवीगाळ करतात. RBIचं ह्या सर्व बँकांवर कुठल्याही प्रकारची त्यांची स्वतःचं हे नाही आहे की बंधन नाही आहे की कुठलाही माणूस कुठूनही ह्या कर्ज जी छोटी कर्ज आहे 20,000साठी एवढ्या प्रचंड लेवलला त्रास देतात. कित्येक लोक आत्महत्या करतात या कर्ज वसुली एजंटांना कंटाळून. मला असं वाटतं की हे प्रकार बंद झाले पाहिजेत. आम्ही RBIला पण उद्या या संदर्भात IARCचं तक्रार करतोय. बजाज फायनान्सने हे कर्ज IARCला विकलेलं आहे. बजाज फायनान्सच्या विरोधात पण तक्रार करतोय. आता त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुमची काही शेवटची मागणी असेल एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाकडे पाहता? मला हेच बोलायचं आहे की आता आपण मराठी माणूस आहोत पण त्यांची सुरक्षा नाही राहिलेली आहे इथे. आणि अशा प्रकारचे मला कॉल आले ते दुसऱ्यांना पण जाऊ शकतात. त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की काही नाही काही मला न्याय मिळावा, की दुसऱ्यांना असा त्रास होऊ नये ह्यासाठी मी मागणी करते. नक्कीच आपण अंधेरीच्या MIDC पोलीस स्थानकाबाहेर आहोत आणि एकंदरीत आता गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया जी आहे ती आता पुढे म्हणजे नेण्यात येत आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जे रिकव्हरी एजंट आहेत ते अशा पद्धतीने ज्यांनी लोन घेतलेलं आहे, जे म्हणजे लोन धारक आहेत त्यांच्या घरच्यांची त्यांची अशा पद्धतीने पिळवणूक करतात, अनेक अशा वेगवेगळ्या मागण्या करतात. त्याचबरोबर जर पैसे द्यायला एखादा माणूस तयार असेल तर अनेक त्या ठिकाणी कारणं देऊन त्याची देखील टाळाटाळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचमुळे आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पोलिसांची देखील एंट्री झालेली आहे. पोलीस प्रशासन आता कशा पद्धतीने या सर्व रिकव्हरी एजंट्स असतील किंवा रिकव्हरी कंपनी असतील यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई करताय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.